राहुरी तालुक्यातील बेलापूर जवळील चांदेगाव येथील भांडवस्ती येथे धनंजय सकाहारी भांड या 38 वर्षीय अविवाहित तरुणाने दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली। धनंजय सकाहारी भांड हे राहुरी तालुक्यातील बेलापूर जवळील चांदेगाव येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होते। धनंजय भांड व त्यांचे कुटुंबीय रोजच्या प्रमाणे 31 मार्च रोजी रात्री जेवण करून झोपी गेले। मात्र 1 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास धनंजय भांड हे घरातील पडवीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले। सकाळी आई भीमाबाई भांड या पडवीत गेल्या असता त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यांनी आरडाओरडा करत कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना माहिती दिली। दरम्यान चांदेगाव येथील पोलीस पाटील संतोष खर्डे यांच्यासह बाबासाहेब भांड, शरद भांड, बाबू भांड, मयूर कुठळे, संदीप भांड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि राहुरी पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धनंजय भांड यांना तपासून मृत घोषित केले। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। धनंजय भांड यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री अंदाजे 3च्या सुमारास घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। धनंजय भांड यांच्या पश्चात आई, वडील आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। या घटनेमुळे चांदेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।